नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं स्वागत आहे कृषी साथी ऑर्गॅनिक फार्मिंग युट्यूब चॅनल मध्ये. आपण आज बघूया जीवामृत कसं बनवायचं. मागच्या व्हिडिओमध्ये मी जीवामृत बद्दल माहिती सांगितली. त्या माहितीची प्रतिक्रिया आली की काही शेतकऱ्याचं म्हणणं पडलं का तुम्ही बनवून द्यावा आम्हाला. तर जंगलातली माती आणणे शक्य नाही होत. तर तसं त्या शेतकऱ्याकरताच मी जवळपास 2 जंगलातली माती आणली, एक ताडोबाच्या आणि एक गिरटच्या. तर हे माती आणली आपण भुरभुरी. हे आपण माती घेतली 10 किलो. आपल्याला 30 दिवसात बनवायचं त्यासाठी. तर बघूया आपण प्रक्रिया कशी केली. एक आपण 200 लिटरचा ड्रम घेतला, त्याच्यात पाणी भरलं आपण 200 लिटर. त्याच्यात पाणी आहे आणि आपण यात नाही का 10 किलो माती सोडणार आहोत आणि साखर आता आज 7 किलो टाकणार आहोत. आपल्याला साखर टाकणे आहे 28 किलो. तर ते आपण 30 दिवसाच्या अंदर मध्ये 28 किलो साखर टाकणार आहे. आज आपण 7 किलो साखर टाकणार आहोत. तर महत्वाचं पाणी घेतलं आपण, माती पण याच्यात सोडणार. आता हे बघूया आपण. ही माती आपण याच्यात सोडली आहे आणि साखर पण आपण हे सोडून देऊ. ठीक आहे, आपण साखर सोडून राहिलोय 7 किलो. ठीक आहे. आपण या जीवामृतच्या ड्राम मध्ये आपण माती टाकली 10 किलो आणि 7 किलो साखर टाकली. तर ते आपण आता हे रोज आपल्याला असं ते फिरवणे आहे. असं करून हे कशासाठी, रोज 1 ते 2 मिनिटं फिरवणं का ते जीवाणूला ऑक्सिजन मिळण्यासाठी आपल्याला हे या प्रकारे फिरवणे आहे. हे आपल्याला रोज 30 दिवस करणे आहे रोज. आणि जेव्हा हे जीवामृत आपलं 15 दिवसाच्या नंतर जेव्हा जीवाणूची संख्या जास्त वाढेल तेव्हा हा ड्राम आपला थंड येईल. थंड आल्यानंतर लक्षात आलं का आपलं जीवामृत चांगल्या पद्धतीने बनत आहे. जेव्हा 30 दिवस होईल तेव्हा ते पूर्ण असं थंड ड्राम येईल आणि त्याचा कलर पण आपल्याला ग्लुकोज सारखा पांढरका कलर येईल. आता बघा, याला फक्त रोज फिरवणे आणि जेव्हा 15 दिवसाच्या नंतर याच्यात जो गाळ येते तो एका चाळणीनं काढून टाकणे आहे. आणि हे आता आपलं जीवामृत झालं. याला रोज सकाळला हे अशा पद्धतीनं फिरवणे आहे. कारण की हे असं फिरवल्यानंतर जीवाणूला ऑक्सिजन मिळेल. त्याचे असंख्य, जसं आता 1 ग्रॅम मातीमध्ये जवळपास 1 ते 1.5 लाख जीवाणू असतात असं वैज्ञानिकाचं म्हणणं आहे. तर आपण आज जंगलातली माती का बरं आणली, का जंगलातल्या मातीत कधी जाळत नाही, तिथं कधी केमिकल वापरत नाही. त्यामुळे जंगलातल्या मातीत असंख्य जीवाणू आहे. आपल्या पण मातीत भरपूर जीवाणू आहे, पण जंगलातल्या मातीत जास्त जीवाणू आहे. आपण त्या जीवाणूचं मल्टिप्लाय करून ते जीवामृत तयार करून हे आपल्या शेतात टाकणार आहोत. ते कसं टाकायचं बघूया. आता आपल्याला हा ड्राम बनवला आपण 30 दिवसासाठी 10 किलो माती टाकून. आपल्याला जर 60 दिवसानंतर त्याचा उपयोग असेल तर आपण 5 किलो माती टाकायची, 28 किलो साखर किंवा गुळ. आता तुम्ही म्हणा साखर किंवा गुळ का बरं, तर ग्लुकोजमुळे ते जास्त मल्टिप्लाय होतात म्हणून आपण साखर किंवा गुळ टाकलो. जसं काही लोक बेसन पण टाकतो, पण बेसनचे तेवढे मायक्रॉन त्यांना खाणं शक्य नाही. बेसन जर आपण आज टाकलं ते 35 दिवसानं काम करत. त्यासाठी आपण पूर्ण टोटली याच्यात 28 किलो साखर वापरत आहोत. हे इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर याचा उपयोग कसा करायचा, जसं आता तुम्हाला जून महिन्यात पेरणी करायची आहे तर आपण 1 एप्रिलच्या याच्यात आपण जीवामृत तयार करू शकता. त्याच्यानंतर 2 महिन्यात ते तुमचं 60 दिवसात तयार होईल. त्याच्यात 5 किलो मातीची गरज आहे. ते तयार झालं का जर कोरडं शेणखत घ्यायचं एका एकराला 1 क्विंटल, त्याच्यात आपण 20 लिटर जीवामृत मिक्स करून फेकून द्यायचं 7-8 जूनला आणि त्याला वखरून टाकायचं. आणि तसं जर शक्य नाही झालं तर खूप पाऊस जर आला पेरणीच्या अगोदर तर ते जीवामृत एका डब्यानं 40 ठिकाणी एका एकरात फेकून द्यायचं. ते जीवामृत वसरून जाईल आणि आपल्या जे जमिनीचे वेस्टेज आहे, पाला पाचोळा जे शेणखत टाकलं ते कुजवून त्याचं जीवांश तयार होईल, जीवांश कार्बन तयार होईल. बघूया. आता हे तुम्हाला एक सांगतो, याला म्हणतात, हे झालं कार्बन झालं. हे गोवऱ्या, हे जे शेणखत आहे हे काही आपलं कार्बनिक मॅटर झालं. याला काही आपलं जैविक मॅटर म्हणता येणार नाही. आणि हे कोळसा आहे, हे कार्बन झालं, पण हे कृत्रिमरित्या बनलं आहे. हे जीवाणू खाऊन हे शेणाचा कलर एकदम कोळजून जाईल. तसंच आता आपण याचा एक दुसरा उपयोग करू शकतो, घन जीवामृत. तसं तुम्हाला आता खत कुजवायचं असेल, कधी कोरडं जर खत जर शेतात फेकलं तर त्याच्यात जे हुंगणी अळीचा प्रादुर्भाव जास्त वाढायचे लक्षण असते. म्हणून चुकूनही खत कोरडं शेतात फेकू नये, त्याला कुजवा. तर ते कशा पद्धतीने कुजवायचं, एका झाडाखालते आपल्या जर 2 ट्रॅक्टर जर शेणखत असेल तर एका एकराला भरपूर झालं. एका झाडात
हे त्याचा ढीग मारायचा. तो पण कसा चौरस 15 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 2 फूट उंच असा एक चौरस तयार करायचा 2 ट्रॅक्टर खताचा. त्याच्यात पूर्ण ओलं करून घ्यायचं. त्याच्यात 20% तर मॉइश्चर कमसे कम पाहिजे. जसं आता आपलं 1000 किलो जर शेणखत असेल तर आपल्याला 200 लिटर तरी पाण्याची आवश्यक आहे. त्यात काय करायचं, हे जीवामृत जास्त गरज नाही आहे आपल्याला. 4 ते 5 लिटर ड्रामातलं काढणी आणि त्याचे वेळवाने होल करून सोडून देणे आणि पोत्यानं ते खत झाकल्यानंतर तुमचं 45 ते 60 दिवसात ते खत तयार होईल, कंपोस्ट खत तयार होईल. त्याच्यात जीवाणूची संख्या वाढल आणि ते खत तुम्ही आपल्या शेतात पेरणीच्या अगोदर टाकू शकता किंवा झाडाला पण देऊ शकता. हे झालं तुमचं कंपोस्ट खत. त्याच्यामुळे एवढा फायदा होईल की तुमचं रासायनिक खताची मात्रा कमी होईल आणि ते जे जीवाणू आहे ते तुमच्या झाडाला जीवांश कार्बन तयार करत. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधू, तुमचं स्वागत आहे कृषी साथी ऑर्गॅनिक फार्मिंग युट्यूब चॅनल मध्ये. आपण आज इथं जीवामृत तयार केलं आहे. याच्यात आपण 10 किलो माती, 7 किलो साखर आणि 200 लिटरचा ड्रम हा तयार केला आहे. हा आपल्याला 30 दिवसात बनण्यासाठी आपण 10 किलो माती टाकली आहे. तर आपल्याला 60 दिवसात बनवायचा असेल तर 5 किलो माती आणि 28 किलो साखर किंवा गूळ यांना पण हा तयार होते. तर आपण हे काही शेतकऱ्याची मागणी होती म्हणून हा ड्राम बनवला आहे मी. ज्या शेतकऱ्यांना जंगलातून माती आणणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा बनवला आहे. त्यांना जे काही खत बनवायचे आहे तर त्याचं याच्यातलं 5 लिटर जीवामृत आपण 2 ट्रॅक्टर खतात टाकला तरी त्याचं कंपोस्ट होईल. किंवा पावसाळ्यात जर आपण हे 20 लिटर एकरी फेकलं तरी आपलं अंदरचे जे पिकाच्या अवशेषात ते कंपोस्ट करायचं काम करत. तर जर तुम्हाला जर कुणाला जंगलात जाणं शक्य नसेल तर आपल्याकडून 5 लिटर जीवामृत घेऊन जाणे आणि स्वतः आपण एक ड्राम तयार करू शकता. माझा नंबर आहे 93 70 35 69 34. धन्यवाद.